तर आम्ही आलो फायनली घरी. तर बघा इथे सगळ्या परड्या वगैरे मांडल्या होत्या. सगळं देवाचं चाललं होतं, पूजा वगैरे. आणि बाहेर चालला होता बाण तयार करायचा. देवीचा तुळजापूरचा बाण आहे तो तयार करत होते ते सगळीजणं. तर सगळीजणं मला बघून हाय करत होते. तर खूप छान वाटलं मला. 3 टोपांमध्ये मटण शिजत होतं आणि बाजूला चालल्या होत्या भाकरी. तर 700 भाकरी केल्या होत्या. त्यानंतर चालला होता इथं गाणी म्हणायचा प्रोग्राम. बाण बनवून रेडी होता. तुम्हाला दिसत असेल तिथे उन्हामध्ये सुकायला ठेवलेला होता. तर इथं सगळेजण बसले होते गाणे ऐकायला आणि बायकांचं चाललं होतं भाकरी वगैरे बनवायचं. प्रत्येकाला वाटून काम दिलं होतं. तर प्रत्येकाचं काम चाललं होतं. तर दुसऱ्या घरामध्ये सगळ्या भाकरी बनवून ठेवल्या होत्या आणि इथे चालल्या होत्या नैवेद्याची तयारी. तर 2-3 ताटामध्ये नैवेद्य काढला होता. त्यानंतर मामाला घालायची होती अंघोळ वगैरे. तर चला हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा. त्यानंतर साडी वगैरे घालून तयार होऊन आम्ही आलो होतो मार्गावरती नैवेद्य वगैरे ठेवायला. त्यानंतर इथं टाकला होता मंडप घराच्या समोर आणि खाली अंतरलं वगैरे होतं कारण की इथं गोंधळ उभा करायचा होता.
मम्मी कुठे गेली ग? मम्मी ओ दादी तर दुसऱ्या दिवशी उठून सोळावा करायचा होता, म्हणजे नवीन बर्डीमध्ये जोगवा मागायचा होता. तर सगळ्यात पहिला घरचा जोगवा घेतल्यानंतर आजूबाजूला जाऊन जोगवा घ्यायचा होता नव्या बर्डीमध्ये. तर आम्ही गेलो होतो समोरच्या घरामध्ये. बघा इथं मायरा काय करते, इथे पण मांजरांच्या मागं लागली आहे. त्या बिचारीला जाऊन देत नाही, कुठे कशी बोच करते. मायरा बघा कशी पिठासोबत खेळते. अख्ख्या मायरा कुठं आली तू? कुठं आली? मामाच्या गावाला. गणू मामा आहे तुझा? गणू कोण आहे? मामा आहे ना? पाणी नाही एवढंच पडतं त्याच्यामध्ये. हा नाही कुठे गेली ना? कुठे गेली? पाणी आणायला गेली जा. मायरा तू अरे या गाव झालाय तू नाही बाय. मामीला मदत कोण करायला नव्हतं, लय मोठा माणूस आल्यामध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.